हॅलो माय डिअर फार्मासिस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अँटीफंगल ड्रग्स फार्माकोलॉजी पार्ट सेकंड. ऑलरेडी आपण बेसिक अँटीफंगल्स किंवा फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, कशापासून होतं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स हे बेसिक पाहिलेलं आहे. एकदा आपण ओव्हरलुक करूया आणि नेक्स्ट पार्ट्सला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आपण पाहिलं फंगल मीन्स काय असतं, तर विच इज नोन ॲज द मायकोसिस. फंगस दोन टाईपचे असतात. फर्स्ट इज द सुपरफिशियल, सेकंड वन इज द डीप इन्फेक्शन. सुपरफिशियल म्हणजे स्किनवरती, म्युकस मेम्ब्रेनवरती जे होत आहे, हेअर्स नेल्सवरती, त्याला पण सुपरफिशियल म्हणतो. सेकंड आहे डीप इन्फेक्शन. डीप इन्फेक्शन इंटरनल ऑर्गन्सवरती होत असतो. आणि जे फंगल इन्फेक्शन आहे मोस्टली ब्रॉड स्पेक्ट्रम बायोटिक्स. आणि सेकंड आहे डिक्रीज द पेशंट इम्युनिटी म्हणतात. त्याच्यानंतर जे सेल वॉल्स असतात, सेल मेम्ब्रेन आहे विच कंटेन द मेन कंटेंट अर्गोस्टेरॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं, आणि जे सेल मेम्ब्रेन आहे, सेल वॉल आहे, ते कशापासून बनलेलं आहे, चिटिन अँड विच कंटेन द बीटा ग्लुकोन. त्याच्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन 4 टाईपमध्ये फॉलो होतो. सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर्स, सेल मेम्ब्रेन सिंथेसिस इनहिबिटर, मायक्रोट्युब्यूल सिंथेसिस डिस्टर्ब किंवा इनहिबिटर, आणि न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस इनहिबिटर. याच्यानुसार आपण त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन, बेसिक फंगसमध्ये काय होत असतं मेकॅनिझम, की अर्गोस्टेरॉल तयार होत असतं, कारण विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द सेल मेम्ब्रेन. हे तयार होणं महत्त्वाचं असतं. ते कोण तयार करतं, तर फ्रॉम द लॅनोस्टेरॉल, किंवा आपण म्हणू शकतो स्क्वॅलिनपासून, स्क्वॅलिन इपॉक्सिडेज, देन लॅनोस्टेरॉल आहे. लॅनोस्टेरॉल कन्वर्टेड इन टू द अर्गोस्टेरॉल इन द प्रेझेन्स ऑफ 14 अल्फा डिमिथिलेज. ओके. त्याच्यानंतर आपण बेसिक त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पाहिले होते. आणि ॲम्फोटेरेसिन बी हा फर्स्ट ड्रग जो आहे कम्स अंडर द स्पॉलिन्स, तर तो एक आपण पाहिलेला आहे. आता नेक्स्ट आपण पाहूया निस्टॅटिन. ओके. निस्टॅटिन हा काय आहे, तुमचा पॉलिन्सच्या अंडर येणाराच ड्रग आहे, विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसस नॉरेसी. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवू शकता की याच्यावरती तुम्हाला MCQ वगैरे विचारला जाऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCQ पण पाहणार आहोत. विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसस नॉरेसी, विच इज सिमिलर टू द एम्फोटेरेसिन बी, अँड इट इज ओनली लोकली फॉर सुपरफिशियल कंडिशन्स बिकॉज ऑफ द हायर सिस्टेमिक टॉक्झिसिटी. याची पण एम्फोटेरेसिन बी ह्या ड्रगची पण टॉक्झिसिटी जास्त असते, याची पण टॉक्झिसिटी काय जास्त आहे. So mostly it is used in the superficial candidiasis. Okay, mostly used in the candidiasis. Then orally given, orally is not absorbed. Then it is used in the monilial diarrhea due to the super infection or otherwise. Then त्याचा जे डोस आहे तो कसा असतो, 5 lakhs unit TDS, म्हणजे 1 mg जो आहे तो किती असतो, इज इक्वल टू 2000 युनिट. देन त्याचे जे सिम्टम्स आहेत, ॲडवर्स इफेक्ट, तर ते काय आहेत तुमचे, नॉशिया अँड बॅड टेस्ट, एवढंच त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहेत. देन निस्टॅटिनचा मेन यूज काय, मोनिलियल वॅजानायटिस अँड फॉर ओरल थ्रस्ट सस्पेन्शन इज गिवन, अँड फॉर द क्युटेनियस अँड कॉर्नियल कॉन्डिडियासिस निस्टॅटिन ऑइंटमेंट इज गिवन. ओके. निस्टॅटिनमध्ये लक्षात काय ठेवणार, ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस नॉरेसी. सिमिलर फंक्शन्स आहेत लाईक एम्फोटेरेसिन बी, त्याची पण टॉक्झिसिटी जास्त आहे, आणि मोस्टली यूज इन द सुपरफिशियल कॅन्डिडियासिस, किंवा आपण म्हणू शकतो मोनिलियल डायरिया, आणि ओरली नॉट ऑब्झर्व, आणि त्याचं जे डोस आहे तो काय 5 lakhs unit TDS. ओके. देन त्याचे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत, ओनली नॉशिया अँड बॅड टेस्ट. आणि निस्टॅटिन जो आहे तो गिवन मोनिलियल वॅजानायटिस. देन सस्पेन्शन आहे ते यूज केलं जातं फॉर द ओरल थ्रश, आणि ऑइंटमेंट फॉर द क्युटेनियस अँड कॉर्नियल कॅन्डिडियाससाठी आपण यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे इकिनोकॅन्डियन्स. आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. द नेक्स्ट कॅटेगरी आहे इकिनोकॅन्डिडियन्स. इट इज द क्लास ऑफ पोटेंट सेमी-synthetic antifungal drugs, antibiotics, and it contains the complex cyclic lipopeptide structure. ओके. आणि हा मोस्टली यूज केला जातो बिकॉज ऑफ द लो टॉक्झिसिटी ॲज कम्पेअर टू द
ॲम्फोटेरेसिन बी. ॲम्फोटेरेसिन बी हा खूप सिव्हिअर कंडिशनमध्येच यूज केला जातो, कारण त्याचे काय असतात, टॉक्सिसिटी खूप जास्त असतात. याच्या आधी आपण 2 ड्रग्स पाहूया. हॅमायसिन, तर हॅमायसिन जो आहे तो विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस पिंपरिना अँड used in the topically in thrush, as well as candidiasis, trichomonas, monilial vaginitis and otomycosis. And second है natamycin, which is similar to the nystatin. The next है echinocandins, potent semisynthetic antifungal antibiotics आहे, and with the complex सायक्लिक लिपोप्रोटीन स्ट्रक्चर. लो हा मोस्टली प्रेफर्ड केला जातो कारण की लो टॉक्सिटी ॲज कम्पेअर टू द ॲम्फोटेरेसिन बी. त्याच्यामध्ये ड्रग आहे कॅस्पोफंगिन. द कॅस्पोफंगिन विच इज द फर्स्ट अँड द प्रोटोटाइप मेंबर ऑफ द class, this class echinocandins. Okay, and it is active against the candida as well as aspergillus. कॅन्डिडाला ॲक्टिव्ह आहे, तर त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो इट ॲक्ट्स लाईक अ फंगीसायडल. आणि ॲस्पॅर्ग्युलसला ज्यावेळेस किल करत असतो किंवा ॲस्पॅर्ग्युलसवरती ज्यावेळेस ॲक्टिव्ह असतो तर इट इज नोन ॲज द फंगीस्टॅटिक. सायडल मीन्स किल, स्टॅटिक मीन्स इनहिबिट द ग्रोथ ऑफ फंगस. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे त्याचं? कॅस्पोफंगिन इनहिबिट द सिंथेसिस ऑफ बीटा 1,3 ग्लुकॅन. आपण पाहिलं हे कशामध्ये आहे? मोस्टली ग्लुकॅन हे कशामध्ये आहे आपण पाहिलं? चिटिन म्हणजे सेल वॉल सिंथेसिसच्या अंडर हा क्लास येतो. तर फर्स्ट आहे कॅस्पोफंगिनचं फंक्शन काय, मेकॅनिझम काय? विच इनहिबिट द बीटा 1,3 ग्लुकॅन विच इज द युनिक कंपोनेंट ऑफ द फंगस सेल वॉल. म्हणजे ह्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय? इनहिबिशन ऑफ द सेल वॉल सिंथेसिस बाय इनहिबिटिंग द बीटा 1,3 ग्लुकॅन. त्याच्यामध्ये जे बीटा ग्लुकॅन आर सिंथेसाइज्ड इन द फंगल प्लाझ्मा मेम्ब्रेन बाय कॉम्प्लेक्स ऑफ बीटा ग्लुकॅन सिंथेसिस. ओके, याचं आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्याचं कॅस्पोफंगिन काय करतं? विच इनहिबिट्स द सेल वॉल सिंथेसिस बाय इनहिबिटिंग द सिंथेसिस ऑफ बीटा 1,3 ग्लुकॅन. ओके, अँड which helps in the weakening of the cell wall by कॅस्पोफंगिन. सो देअर इज द डेथ ऑफ द फंगल सेल्स. आणि आपण म्हणू शकतो आपलं फंक्शन मेकॅनिझम आहे ते ॲक्ट करतं. द नेक्स्ट आहे फार्माकोकायनेटिक्स फॉर द कॅस्पोफंगिन. नॉट ॲब्झॉर्ब ओरली, गिवन इंट्राव्हेनसली, डिस्ट्रीब्युटेड इन द टिश्यू, डज नॉट एंटर इन द CSF, then excreted through the urine and feces, and plasma T-half is 10 hours. Uses mostly preferred in the deep and invasive candidiasis, in esophageal candidiasis, then salvage therapy, then non-responsive invasive aspergillus, and because of the good tolerability, increase used in the neutropenic immunocompromised patient. Okay. Then adverse effect as phlebitis, rash, vomiting, dysphonia, hyperkalemia, joint pain, etc. And dose is 70 mg loading dose intravenously given and 50 mg in 10 ml injection. Then next class आहे एक्झाम्पल आहे मिकाफंगिन. मिकाफंगिन पण एक इकिनोकॅन्डियन्स या क्लासच्या अंडरच येतो. विच इज द अनादर इकोकॅन्डिडियन्स approved in the India and which having a similar property like a कॅस्पोफंगिन. फक्त त्याचा जो T-half आहे तो काय 12 to 15 hours आहे. अँड इट इज मोस्टली यूज इन द प्रोफिलॅक्सिस ऑफ कॅन्डिडा इन्फेक्शन इन बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेशंट बट नॉट फॉर द ॲस्पॅर्गिलस. द नेक्स्ट क्लास आहे हेट्रोसायक्लिक बेन्झोफिरॅन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ग्रिसिओफुल्विन. ग्रिसिओफुल्विन विच इज द अर्ली अँटीबायोटिक एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द पेलिसिलियम ग्रिसिओफुल्विन. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ग्रिसिओफुल्विन विच इज ऑप्टेन फ्रॉम द पेलिसिलियम ग्रिसिओफुल्विन. देन बिकॉज ऑफ द लॅक अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी क्लिनिकली इट इज यूज्ड इन द डर्मॅटोफायटोसिस. किंवा असा पण क्वेश्चन येऊ शकतो ग्रिसिओफुल्विन यूज्ड इन अ डॅश डॅश. इट इज यूज्ड इन द डर्मॅटोफायटिस
dermatophytosis in 1960. Then fungistatic for most dermatophyte effect is epidermophyton, then trichophyton and microsporum. But it is not used for the candida and fungi causes the deep mycosis. म्हणजे इथं मोस्टली ग्रिसेफुलियनचा यूज काय डर्मॅटोफायटोसिस. फंक्शन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे विच बाइंड्स टू द पॉलिमराइज्ड मायक्रोट्युबल्स. आणि मायक्रोट्युबल्सचं फंक्शन किंवा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय विच इनहिबिट्स द मायटोसिस विच हेल्प्स इन द डुप्लिकेशन ऑफ द सेल्स. म्हणजेच इथं इनहिबिट केलं आहे मायटोसिस. जर मायटोसिसच इनहिबिट केलं तर सेलचं डुप्लिकेशन होणार नाही, रॅपिड ग्रोथ होणार नाही. सो आपलं जे फंक्शन आहे मेकॅनिझम आहे तर ते इथं फॉलो होतं. तर काय ग्रिसिओफिल्यून विच बाइंड्स द पॉलिमराइज मायक्रोट्युबल्स अँड विच इनहिबिट्स द मायटोसिस. सो देर इज नो डुप्लिकेशन ऑफ द सेल अँड सेल असं म्हणू शकतो. Then pharmacokinetics, absorption from the GIT is incomplete because of the low water solubility. Absorption taken by taking it with fats by microfining and the drug particles. Then keratophilic get deposited in the keratin, forming cells of skin, hairs, nails, largely metabolized primarily by the methylation excreted through urine, and T-half is 24 hours. Dose is 120 to 250 mg QID with meals, and duration is for the स्काल्पसाठी काय 4 वीक्समध्ये त्याचे रिझल्ट शो होतात. पाम किंवा सोरवरती जर एखादा फंगल इन्फेक्शन झालं तर 6 to 8 वीक्समध्ये शो होतात. फिंगर्स नेल्सवरती 6 to 8 months आणि टोवरती किंवा टोच्या नेल्सवरती 10 to 12 months रिक्वायर्ड असतात. द नेक्स्ट आहे ॲडवर्स इफेक्ट. ॲडवर्स इफेक्ट आहेत हेडॅक, GIT डिस्टर्बन्स, CNS सिम्टम्स, पेरिफेरल न्यूरायटिस, रॅशेस, फोटो ॲलर्जी, हेपॅटिटिस, व्हॅरंट एक्सेट्रा. आणि यूजेस आहे डर्मॅटोफायटोसिस, ऑन्कोमायकोसिस, टिनिया कॅपिटाटिस, इफेक्टिव्ह ॲथलेटिक फूट नॉट फॉर पिटिरियासिस वर्सिकलर. इंट्रॅक्शन आहे ड्रग इंट्रॅक्शन. ग्रिसिओफिल्यून इंड्यूस CYP450 enzyme and has turned warfarin metabolism. Efficacy of oral contraceptives may be lost. Okay, avoid with the oral contraceptive drugs and warfarin etc. The next class आहे anti metabolites. Example is flucytosine in bracket मध्ये 5-FC. It is pyrimidine anti-metabolites drug which is inactive form and the active. हे inactive form मध्ये आहे. फ्लूसायटोसिन हा काय इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म काय 5-fluorouracil. 5-fluorouracil is narrow spectrum antistatic fungistatic active against Cryptococcus, Neoformans, Torula, Chromoblastomyces and few strain of Candida. Mechanism of action है फ्लूसायटोसिन आफ्टर अपटेक ऑफ फंगल सेल्स. ज्यावेळेस फंगल सेल्सवरती फ्लूसायटोसिन काय करतो ॲक्ट करतो तर त्यावेळेस पहिल्यांदा तो कन्वर्ट होतो, त्याचा इनॅक्टिव्ह फॉर्ममधून ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं. तर फर्स्ट कन्वर्टेड इंटू द 5-fluorouracil and then 5-fluorodeoxyuridylic acid. Okay, firstly converted into 5-fluorouracil आणि त्याच्यानंतर 5-fluorodeoxyuridylic acid and which inhibits the thymidylase synthesis. आणि थायमिडिलिक ॲसिड हे जे आहेत विच इज द कंपोनंट ऑफ द DNA. म्हणजे इथं काय करतं आहे प्रोटीन सिंथेसिस आहे त्याला इनहिबिट केलं आहे बाय इनहिबिटिंग द एन्झाईम थायमिडिलेट सिंथेसिस किंवा इनहिबिटिंग द थायमिडिलेट सिंथेसिस. अँड थायमिडिलिक ॲसिड काय विच इज द कंपोनंट ऑफ DNA. सो इट इनहिबिट्स द प्रोटीन सिंथेसिस. द नेक्स्ट आहे ॲडवर्स इफेक्ट आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्टर्बन्स, particular enteritis, diarrhea, liver dysfunction is mild.
and uses deep mycosis. Next class आहे azoles, which inhibits the cell membrane synthesis. Azoleचं mechanism of action काय, which inhibits the cell membrane synthesis. Azoles, which is broad spectrum antifungal activity and which used in dermatophytes, candida and deep mycosis, okay, except mucormycosis, also in nocardia and leishmania. ओके, अझोल्समध्ये आपण पाहिले 2 टाईपमध्ये डिवायडेशन होतं, इमिडाझोल आणि ट्रायाझोल. इमिडाझोलमध्ये 2 नायट्रोजन्स असतात आणि ट्रायाझोलमध्ये 3 नायट्रोजन्स इन द स्ट्रक्चर. हे जे इमिडाझोल आहे विच इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ क्युटानियस मायकोसिस and triazole which is used in the systemic or cutaneous mycosis. It is fungistatic or fungicidal depending on the concentration of the drug. म्हणजे हे आहे ते fungistatic as well as fungicidal दोन्ही इफेक्ट शो करतो concentration on the okay, which is used in as antibacterial, antiprotozoal, anthelmintic and antifungal. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय त्याचं, तर हे काय करतं, इनहिबिट द 14 अल्फा डिमिथिलेज. कारण की 14 अल्फा डिमिथिलेज काय करतात, कन्वर्ट करतात लॅनोस्टिरॉल टू द अर्गोस्टिरॉल. आणि आपल्याला माहिती आहे अर्गोस्टिरॉल हा सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट आहे फंगसच्या सेल मेम्ब्रेनला. हे काय अझोलचं फंक्शन काय, इनहिबिशन ऑफ सेल मेम्ब्रेन सिंथेसिस, आणि हा आहे तो इम्पॉर्टंट कंटेंट आहे. तर अझोल्स काय करतात, जे स्क्वॅलन्स आहे कन्वर्जन होत आहे स्क्वॅलन इपिक्सॉय आणि त्याचं कन्वर्जन होतं आहे लॅनोस्टेरॉलचं. तर अझोल्स इनहिबिट द 14 अल्फा डिमिथिलेज, सो देर इज नो फॉर्मेशन ऑफ द अर्गोस्टिरॉल. आणि अर्गोस्टिरॉलचं जर फॉर्मेशन झालं नाही तर तिथं काय होणार आहे, ते जे सेल मेम्ब्रेन आहे तर ते काय होणार आहे, वीक होणार आहे. सो देर इज डेथ ऑफ द सेल. तर फर्स्ट आहे क्लोट्रीमॅझोल विच इज मोस्ट यूज टॉपिकल इमिडाझोल. इमिडाझोल क्लासमध्ये आहे इन द ट्रीटमेंट ऑफ द टिनिया इन्फेक्शन लाईक रिंगवॉर्म एक्सेट्रा. देन ॲथलेटिक फूड ओटोमायसोसिसमध्ये पण क्लोट्रीमॅझोल यूज केला जातो, वॅझिनायटिसमध्ये पण यूज केला जातो. इट इज इफेक्टिव्ह इन स्किन इन्फेक्शन विच इज कॉज बाय द कॉरिनी बॅक्टेरिया. कॉरिना बॅक्टेरियामुळे जे स्किन इन्फेक्शन होत आहे तर त्याच्यासाठी पण क्लोट्रीमॅझोल यूज केलं जातं. ऑल्सो इट शोईंग द पुअर इफिकसी इन टिनिया कॅपिटॅसिस, म्हणजे स्काल्पवरती आहे ते, आणि नेल्सवरती जे आहे ते टिनिया अंगुनम. देन ओरोफॅरेंजियल कॅन्डिडियासिस, द ड्रग इज 10 mg ट्रॉकिया ऑफ क्लोट्रीमॅझोल इज अलाउड टू डिझॉल्व इन माउथ 3 to 4 times per day. ओके, ॲडवर्स इफेक्ट आहे लोकल इरिटेशन्स विथ स्टिंगिंग अँड बर्निंग सेन्सेशन ऑक्युअर, नो सिस्टमॅटिक टॉक्झिसिटी. देन इकोकोनाझोल हे पण काय आहे तुमच्या अझोल्स कॅटेगरीमध्ये येतं, सिमिलर टू क्लोट्रीमॅझोल अँड मोस्टली इफेक्टिव्ह अगेन्स्ट डर्मॅटोफायटोसिस, ओटोमायसोसिस अँड ओरल थ्रश. द नेक्स्ट आहे मिकोकोनाझोल, हायली इफेक्टिव्ह drugs against the tinea pityriasis, versicolor otomycosis, cutaneous etc. The next आहे oxyconazole which is the topical imidazole which having a antifungal activity and active against the dermatophytes, vaginal candidiasis. The next आहे ketoconazole which is the first orally effective broad spectrum antifungal drugs and mostly used in the dermatophytosis and deep mycosis. Then pharmacokinetics for the ketoconazole is orally absorbed, hepatic metabolites excreted through the urine and feces. T-half is 4 to 8 hours and oral dose is 200 mg OD. Okay. Then adverse effect जे आहेत ते आहेत कीटोकोनाझोल प्रोड्यूस मोर साइड इफेक्ट दॅन द इट्राकोनाझोल अँड फ्लुकोनाझोल, नॉशिया, ओमिटिंग, लॉस ऑफ appetite, headache, pre anesthesia, rashes, hair loss. Then major drawback is hormonal effect like
decrease the androgen production from the testis and displaces testosterone from the protein binding site. Then gynecomastia, libido effect, oligozoospermia develop when the drug is used few weekly. Then menstrual irregularity. Then drug interaction, H2 blockers, proton pump inhibitors and antacid, which decrease the oral absorption of ketoconazole. Then rifampicin, phenobarbital and carbamazepam phenytoin induce the ketoconazole metabolism and reduce its efficacy. Then ketoconazole inhibits the CYP450 enzyme, especially CYP3A4, then CYP2C9, CYP2C19, and which raise the blood level of drug, including phenytoin, digoxin, carbamazepam, omeprazole, diazepam, cyclosporin, haloperidol, nifedipine, warfarin, HIV protease inhibitor, statins and sulfonylurea. And last is the uses. It is used against the dermatophytosis and mostly effective in the seborrhea of scalp and dandruff. Okay, ketoconazole mostly effective in the dandruff. ठीक आहे. ओके, तर हे आपण पाहिलं अँटीफंगल ड्रग्स. आता आपण त्याचे MCQ पाहणार आहोत.